ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि NOGSच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा 7 एप्रिलला सकाळी 10 वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे संपन्न झाला. यावेळी नाशिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आणि NOGS संघटनेच्या डॉक्टर संगीता वाघ यांची अध्यक्ष तर डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला. काही माझ्या सदस्यांसाठी आहेत तर काही समाजासाठी आहेत. तर समाजासाठी आम्ही माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पेठ व सुलगाणा भागातील VHCवर आरोग्य शिबिर आयोजित करणार आहोत. तसेच कॅन्सर स्क्रीनिंग व ॲडोलेसंट हेल्थ या विषयावरही समाजामध्ये लक्ष देणार आहोत. आणि नाशिकसोबतच नाशिक जिल्हा म्हणजे येवला, लासलगाव, निफाड, चांदवड, सिन्नर अशा जिल्ह्यातही आम्ही हेच कार्यक्रम राबवणार आहोत. आणि पेपरमध्ये सुद्धा आम्ही गुंतागुंत म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीवरती आर्टिकल देणार आहोत. आणि मुख्य म्हणजे पेशंट आणि डॉक्टर यांची रिलेशनशिप्स अगदी अशीच मेंटेन राहावी, हेल्दी राहावी, हॉर्मोनी राहावी म्हणून याविषयी देखील आम्ही एक सदर असं 15 दिवसातनं एक सदर देणार आहोत. आमच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचे वर्कशॉप्स व सेमिनार घेणार आहे. त्याचं वर्षभराचं प्लॅनिंग आमचं रेडी आहे. आणि तसेच NOGS मेंबर्सचं पण ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन यातून प्रत्येक बाबतीत राहणार आहे. पदग्रहण सोहळ्यात समाजसेवक आणि मॅगेसेस पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती लाभली. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची यावेळी प्रकट मुलाखत देखील घेण्यात आली. यावेळी डॉक्टर आमटे, डॉक्टर सौ आमटे यांनी आदिवासी पाड्यांवरील रुग्णांचे उपचार, आदिवासी भागातील रुग्णसेवा या विषयावर मुलाखतीतून अनुभव सांगितले. एकाच वर्गात कंटिन्यू केलं. घरी त्रास देत होता म्हणून गुरुजींना सांगितलं यालाही बसू द्या. गुरुजी म्हणाले याची तयारी झाली तर मग त्याची नावं टाकलं आणि असं पहिली ते MBBS आम्ही एकत्र होतो. बरोबर कसा योग होता तो. एनिवे पण मग जसे जे लोक यायला लागले बाबांचे काम महाराष्ट्राला माहिती झालं, मला दोघांना असं वाटलं की आपण शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश होऊन बाबाचं काम पुढे न्यावं. बाबा वकील होते, वैद्यकीय ज्ञान त्याचं लिमिटेड होतं. कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं, पण त्यावेळेला लेप्रोसीवर रिसर्चच नव्हता फारसा. आणि मग 11वी मॅट्रिक होते आमच्या बरोबरमध्ये, ते 11वी मॅट्रिक आम्ही दोघेही पास झालो. बायोलॉजी नव्हतं आणि मेडिकलला जायचं तर बायोलॉजी विषयच नव्हता गावात. सगळ्या मुली शिकतात तसं आम्ही शिकत होतो. आई वडिलांना शिक्षणाची आवड होती, त्यामुळे थोडंसं आईने आम्हाला मोटिवेट केलं की तुम्ही शिका. कारण तिला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं त्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये आईच्या वडिलांना हे झाली होती, प्लुरस झाली होती आणि त्या ट्युबरक्युलोसवरती काही औषध नव्हतं. त्यामुळे तिथे वडील अगदीच खराब झाली त्यांची तब्येत. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता कोणालाही शिकवणार नाही, मॅट्रिक झाल्या मी सगळ्या मुलींची रडकाळा, माझ्यासमोर जेवढ्या मुलीचे लग्न होऊन बाहेर जातील तेवढं मी सुखी राहील मरताना. त्यामुळे आईला मॅट्रिक झाल्याबरोबर त्यांनी लग्न करून टाकलं. तर तिची ती इच्छा मनात राहिली होती, म्हणून मग तिने मुलींना मोटिवेट केलं आणि आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. तसेच सामाजिक बांधिलकी जपून रुग्णसेवा करावी असे यावेळी नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा देत डॉक्टर आमटे यांनी प्रबोधन केले. या प्रसंगी नूतन कार्यकारिणी अध्यक्ष संगीता वाघ, सचिव अंजली कुलकर्णी, खजिनदार आरती कुलकर्णी, सदस्य डॉक्टर प्रशांत महाजन, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर नेहा लाड, डॉक्टर प्रमोद पाटील, डॉक्टर कल्पना संकलेचा, डॉक्टर कांचन देसले, डॉक्टर विजय लोहारकर, डॉक्टर कमलेश लहामगे, डॉक्टर सुप्रिया देवरे,
डॉक्टर निशा पाटील, डॉक्टर आरती गोवर्धने, डॉक्टर सौरभ संकलेचा यांनी पदभार स्वीकारला. मुलाखत डॉक्टर मेधा मालोसे, डॉक्टर रविराज खैरनार यांनी घेतली. नाशिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि NOGS संघटनेच्या वतीनं 1 लाख रुपयांचा धनादेश डॉक्टर आमटे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी नाशिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि NOGS सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.